संमेलन मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका व्यासपीठावर होते. एकूण त्यांच्यातली सहजता होती आणि मोदींनी ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली, त्यांची काळजी, त्यांना पाणी देणं, हे जे सगळं बघितलं तर तुमचं त्यावर काय मत आहे? आमचं काहीच मत नाही आहे त्याच्यावरती. काय मत असणार? मत का असू शकतं अशा गोष्टींवर, अशा घडामोडींवर? एकतर शरद पवार साहेब हे मोदींपेक्षा सिनियर आहेत. प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला. भटकत्या आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील? त्यांना कसं काय PMOने बसू दिलं? भटकते आत्मा आहे ना. तुम्ही जे म्हणताय आदर, सन्मान, मान, हा एक व्यापार आणि ढोंग असतो तेवढ्यापुरता. एखाद्याविषयी आदर, सन्मान, मान असतं. आता मोदींना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फार आदर, सन्मान, मान आहे असं ते नेहमी भाषणात सांगतात. पण बाळासाहेब ठाकरेंची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयपणे फोडली ना, तोडली. शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना. तो कसला आदर, सन्मान, मान? देखल्या देवा दंडवत अशी म्हण आहे मराठीमध्ये. आम्हाला माहिती आहे ना सगळं काय असतं आणि काय नाही.